नेरळ शहरात क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरलेली नेरळ प्रीमियर लीग NPL 2026 ही भव्य क्रिकेट स्पर्धा नुकताच कोतवालवाडी मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडली. दमदार संघ, गुणवत्तापूर्ण खेळाडू आणि थरारक सामन्यांचा संगम असलेल्या या स्पर्धेने नेरळमध्ये क्रिकेट तरुणांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या 3 दिवसीय क्रिकेट सोहळ्याचे उद्घाटन नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमधून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवार सुनीता रोहिदास मोरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. केवळ उद्घाटनापुरते न थांबता सुनीता मोरे यांनी संपूर्ण 3 दिवस मैदानात उपस्थित राहत तरुण क्रिकेटपटूंना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या खेळातील कौशल्याला मनापासून दाद दिली. यावेळी बोलताना सुनीता मोरे म्हणाल्या, नेरळमधील तरुणांमध्ये क्रिकेटची अपार क्षमता आहे, मात्र या गुणवत्तेला योग्य दिशा देण्यासाठी आधुनिक सुविधा आणि कायमस्वरूपी मैदानाची नितांत गरज आहे. येणाऱ्या काळात नेरळ शहरात स्वतंत्र क्रिकेट स्टेडियम उभारले गेले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. क्रिकेट हा केवळ खेळ नसून तरुणांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचं त्यांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर मोरे म्हणाले, क्रिकेट स्पर्धेत तरुण मुलींनी पुढे यायला हवे. आपल्या ग्रामीण भागात अद्याप मुली समोर खेळण्यासाठी येत नाही, त्यांच्यासाठीही हे चांगले व्यासपीठ आहे. या सोहळ्याला विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते, महिला मंडळ तर युवा अधिकारी उपस्थित होते. D3 ग्रुप फाउंडेशन नेरळ यांच्या पुढाकाराने दिल दोस्ती दुनियादारी या संकल्पनेतून तसेच स्थानिक युवक मंडळे व क्रिकेट प्रेमींच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनाला रोहिदास मोरे, सुनीता रोहिदास मोरे व प्रथमेश रोहिदास मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 3 दिवस रंगलेल्या या स्पर्धेत नेरळ आणि परिसरातील विविध 10 संघांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघासाठी त्या संघाचा संघमालक खेळाच्या ठिकाणी उपस्थित होता. साखळी पद्धतीने खेळण्यात आलेल्या सामन्यामधून अनेक उदयोन्मुख खेळाडूंनी आपली छाप पाडली. थरारक सामने, उत्साही प्रेक्षक आणि तरुणांचा जल्लोष यामुळे कोतवालवाडी मैदान क्रिकेटमय झाले होते. या NPL सामन्याचा प्रथम विजेता ठरलाय नेरळ किंग. नेरळ किंग संघाने शेवटच्या आपल्या स्पर्धक डेअर डेव्हिल्स संघाचा पराभव करून आपला विजयाचा पताका मैदानात फडकवला. नेरळ प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा केवळ क्रिकेट स्पर्धा न राहता नेरळमध्ये क्रिकेट चळवळीचा दिशा देणारा उत्सव ठरली. तरुणांसाठी सुविधा, व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळाल्यास नेरळमधून राज्य व देश पातळीवर खेळाडू घडू शकतात, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.